मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये प्रत्येक स्टेटमेंटला एक डेफिनाइट ट्रूथ व्हॅल्यू असते असं यापूर्वी आपण बऱ्याचदा ऐकलंय. पण ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे नेमकं काय? तर चला जाणून घेऊया. अ प्रॉपर्टी असाइन अ स्टेटमेंट ॲज आयदर ट्रू ऑर फॉल्स, अ कोर कन्सेप्ट इन लॉजिक. म्हणजे स्टेटमेंटला ट्रू किंवा फॉल्स ह्या व्हॅल्यू देणं म्हणजेच त्या स्टेटमेंटसाठी ती ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे. इट इज एसेन्शियल फॉर प्रिपोजिशनल लॉजिक. हा कन्सेप्ट प्रिपोजिशनल लॉजिकसाठी फार महत्त्वाचा आहे, जिथे आपण प्रूफ कन्स्ट्रक्ट करत असतो कुठल्याही आर्ग्युमेंटसाठी. फॉर एक्झाम्पल, द स्टेटमेंट x plus 3 is equals to 8 has truth value is true only when x is equals to 5. म्हणजे एक स्टेटमेंट दिलेलं आहे x plus 3 is equals to 8. तर याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू केव्हा असेल? जेव्हा x ची व्हॅल्यू 5 असेल तेव्हाच हे स्टेटमेंट ट्रू होईल आणि ट्रू ही त्याची ट्रूथ व्हॅल्यू असेल. पण जर का x 5 पेक्षा कुठलीही वेगळी व्हॅल्यू देत असेल तर हे स्टेटमेंट फॉल्स होईल आणि f ही त्याची ट्रूथ व्हॅल्यू असेल.